राम राम मंडळी, सत्यघटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुषमा नावाची एक मुलगी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकत होती. तिने आपल्या दोन्ही मैत्रिणींबरोबर बाहेर जाण्याचा बेत केला. त्या तिन्ही मुलींबरोबर 3 मुलंसुद्धा जाणार होती. आता या सगळ्यांनी लॉजवर जाण्याचा कार्यक्रम केला होता. पण त्या ठिकाणी सुषमाचा भाऊ आपल्या 2 मित्राबरोबर येतो आणि नंतर जे घडतं ते ऐकून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल. या घटनेची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी मित्रांनो, माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सुषमा हिने आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर जाण्याचा प्रोग्राम केला होता. सुषमा ही महाविद्यालयात 3ऱ्या वर्षात शिकत होती. घरातून ती कॉलेजला जातो असं म्हणून कॉलेजला निघालेली होती. पण कॉलेजला न जाता आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर लॉजवर जाण्याचा कार्यक्रम तिने बनवला होता. आता लॉजवर तरुण मुलं का जातात हे काही वेगळं सांगायची गरज नाही. हे तर तुम्ही समजूनच गेला असणार. सुषमाबरोबर ज्या 2 मुली होत्या तसेच 3 मुलं होती. आता ह्या 6 जणांनी 3 रूम लॉजवर बुक केले. प्रत्येक मुलगी एका मुलग्याबरोबर रूममध्ये गेली. जे लॉज या मुलांनी बुक केले होते ते शहराच्या शांत एरियामध्ये होतं. त्यामुळे पोरांना वाटत होतं की आम्हाला कोणीही बघणार नाही आणि घरातल्यांना सुद्धा कळणार नाही आम्ही कॉलेज सोडून कुठे आलेलो आहे. पण म्हणतात ना, नियतीमध्ये काय वेगळंच लिहिलेलं असतं. त्या लॉजचा जो मालक होता ना, सुषमाच्या भावाचा चांगला मित्र होता. जेव्हा सुषमाने त्याला पाहिलं लॉजवर तो आश्चर्यचकित झाला. सुषमाने पूर्णपणे आपला चेहरा बांधलेला होता. पण रूममध्ये गेल्यानंतर तिने आपला चेहरा उघडला. चेहरा बघितल्यावर लॉजचा मालक आश्चर्यचकित झाला. कारण ती दुसरी कोण मुलगी नसून त्याच्या मित्राची सख्खी बहीण होती. म्हणून तेव्हा त्या लॉजच्या मालकाने आपल्या मित्राला फोन करून सांगितले की तुझी बहीण ह्या आमच्या लॉजवर एका मुलग्याबरोबर आलेली आहे. तू लवकरात लवकर लॉजवर ये. जेव्हा सुषमाच्या बहिणीला म्हणजे सुनीलला आपली बहीण एका मुलग्याबरोबर लॉजवर गेलेली आहे, कॉलेजला निघालेली ती पण लॉजवर गेलेली आहे आणि शिक्षणाच्या नावापाठीमागे ती कोणते धंदे करत आहे, ह्या विचाराने सुनीलला भयानक राग आला. त्याचा राग पूर्णपणे मस्तकात गेला. त्याला राग आवरत नव्हता. त्याने आपले 2 मित्र बोलवले आणि त्या मित्रांना सगळं सांगितलं आणि तात्काळ सुनील आपल्या दोन्ही मित्रांबरोबर लॉजवर येऊन पोचला आणि ज्या रूममध्ये सुषमा आपल्या मित्राबरोबर होती त्या रूममध्ये अचानक गेला आणि आपल्या बहिणीला त्या मुलग्याबरोबर नको त्या अवस्थेत पाहिल्यावर सुनीलचा राग आवरता येत नव्हता. त्यामुळे त्याने त्या मुलग्याला मारहाणच सुरू केली. सुषमाने अचानक आपल्या भावाला पाहिल्यावर ती खूप घाबरली. तिने लॉजच्या इथे जी गॅलरी होती त्या गॅलरीतून उडी मारली. त्यामुळे तिचा हात जागीच तुटला आणि ती खूप जखमी झाली. दुसरीकडे सुनीलने आपल्या दोन्ही मित्रांबरोबर मिळून सुषमाच्या मित्राला खूप बेदम मारले. त्याच्यावर अक्षरशः चाकूने वारसुद्धा केले. त्यामुळे तो भयंकर जखमी झाला होता आणि नंतर त्याची ही मारहाण इतकी वाढली की आजूबाजूचे लोकसुद्धा जमले. नंतर तिथल्या लोकांनी हे भांडणाला मिटवलं आणि त्या मुलग्याला आणि सुषमाला या दोघांना तात्काळ दवाखान्यात पोहोचवण्यात आलं. आता त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. नंतर तिथे पोलिसांना सुद्धा कॉल केला गेला. पोलीस पण तात्काळ त्या घटनास्थळी आले आणि पोलीस आता सध्या चौकशी करत आहे. पोलिसांनी जेव्हा सुषमाला विचारले की तू लॉजवर काय करत होतीस, त्यावर सुषमाने सांगितले की मी लॉजवर आपल्या मनाविरुद्ध गेलेले होते. मला माझ्या मित्राने जबरदस्ती केली आहे असं तिनं बोलल्यानंतर आता सुषमाच्या मित्रावर गुन्हा नोंद केलेला आहे. तर दुसरीकडे सुनीलने ज्या मुलग्याला मारलेले होते सुषमाच्या आपल्या बहिणीच्या मित्राला, तो पण खूपच जखमी झालेला आहे. त्यामुळे त्याच्या घरातल्यांनी आणि तसाच त्या मुलग्याने सुद्धा सुषमाच्या भावाविरुद्ध सुनीलविरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे. आता सध्या ह्यांच्यावर कार्यवाही सुरू आहे आणि दोघांच्यावर दवाखान्यात उपचारसुद्धा सुरू आहेत. अशा प्रकारे ह्यांनी इथे जी घटना घडली ती गावभर पसरली. त्यामुळे गावात खूपच ह्या गोष्टीची बदनामी होत आहे की आजकालची तरुण पिढी कोणत्या मार्गाकडे जात आहे. कॉलेजच्या शिक्षणाच्या नावाखाली पोरांच्यामध्ये आजकाल हे धंदे सुरू आहेत. हे विचार करूनच
प्रत्येक आईवडिलाला आपल्या मुलीबद्दल खूपच म्हणजे टेन्शन होत आहे. सध्या मुलं आपलं करिअर न बनवता नको त्या फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ घालू लागले आहेत. आपलं आयुष्य नको त्या टोकाकडे घेऊन आयुष्य संपवत आहेत. आपल्या आयुष्याला वायफळ करतात अशी पूर्णपणे चर्चा प्रत्येकाच्या तोंडातून सुरू होती. आता सुनीलवर आणि सुषमाच्या मित्रावर सुद्धा आता तक्रार नोंदवली गेली आहे. पोलीस या घटनेची सविस्तर चौकशी करत आहे. आजची तरुण पिढी कोणत्या दिशेकडे जात आहे असे प्रत्येकाच्या मनात प्रश्न उद्भवत आहे. तर मित्रांनो, या घटनेबद्दल काय वाटतं, नक्की तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.